तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. लगा दिवस उगवायच्या आधीच काय लावले तो? मग आता काय करता, रात्री नाही देण्यात आलं, नेऊन ठेवायचं. बर, काय डिंगऱ्याची भाजी? हा, डिंगऱ्याच ना? डिंगरेच. हा, मुळ्याची शेंगा पण म्हणते मला. बर. कशा लागले ते बघा. कावळं निघालं बाबा, निघालं कावळं. त्यांची शाळा भरली, घरी जाताना आम्ही म्हणायचो शाळा सुटली हा. कावळ्यांची. मुळ्याची शेंगाची झाडं एवढी मी आमच्या रानात पहिल्यांदाच आली ते बरं का, डोक्यालाच लागायला लागली ती झाडं, एवढी उंच झालेली. का ग? झालं. आबाळ मात्र एवढं आलंय की पाऊस हा 100% पडणारच. 6:30 वाजले, चला हुरकायचंय मला. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, मी निघालो आता मोटर चालू करायला. पूर्ण गार करून घ्यायचं आहे गहू आपल्याला, आणि परत ड्रिपवर पण सोडायचं आहे पाणी, त्याच्यामुळं चांगला पोचणार गहू. ह्या गव्हाला पाणी जरा जास्त लागतं आणि ह्या गव्हाला कालावधी पण जास्त आहे. म्हणजे गहू देशी असल्यामुळे ह्याचा कालावधी जास्त आहे. हायब्रिड कसं जरा लवकर येतं, तसं ह्याला उशीर लागतो देशी असल्यामुळं. केलं पाणी चालू, पाणी आलं, आज जाईल कडला, थंडगार होईल सगळा गहू. आभाळामुळे पिकाची वाढ पण झपाट्याने होती बरं का, हवेमध्ये आर्द्रता असते, वाढ चांगली होती. आणि आपला काबोली चणाही असा मधनं दिसतोय. पाणी जास्त हरभरायला चालत नाही, पण आता गव्हासाठी काय करता विलाज नाही, हरभरा खराब होतो पण जास्त पाणी झाल्यावर. ज्वारीची कणसं सगळी बाहेर पडली आता, फुलोऱ्या झाले ज्वारी. तुझं काय चालू आहे? राजमा. बर, पालक टायमाला कापत जाग, म्हणजे काय होतं माहिती आहे का? तसं नाही, परत फुटून येतो चांगला. दुसरं जात नाही त्याच्यावर बघा, पालकावर मधमाशा किती बसल्या. अगं त्यांचं कामच आहे, आपण आपलं काम करायचं. कापल्याला फुटून येते की नवीन बघा. हा, तरी कांद्याचं रोप आणायचं राहिलंच माझ्याकडून. आले आपल्या थोडं कांद्याचं रोप लावलं असतं. दिवस नाहीत गेला अजून, कांद्याच्या रोपाचं मिळेल. मोहरीला फुलं लागली आता. गावात लग्न आहे काय कोणाला तरी. आवाज कसला येतो? हा, ऊन नाही तर आवाज. ऊन नसल्यामुळं शिळप्याचा आवाज येतो का? हा, ऊन नसल्या बघा आवाज कसला येतो. पाणी कशाला चालू आहे? गेवड्याला. ह्या गेवड्याने माझ्या 2 भाज्या केल्या बर, एका वेळेला. एका येलाने. हा, ही चाल इकडं रामफळावर येल गेलाय, शेंगा लागले ते. सगळं ह्याच्यावर आहे वरती. ही काय इकडे शेंगा बघा, इकडे द्या द्या पाणी द्या. हे बगळ भारी वाटता. तिकडे ह्याला द्यायचंय, वांग्याला पाणी द्यायचं. वांग्याला जरा पाणी कमी पडतंय. वांग्यात केलं मी ते, चेकअप काढलं, पण ती तरी पण ती म्हणजे पाणी जरा जास्त असले की फळ जरा लवकर धरतं. बराच वेळ पडलंय, घागरभर पाणी पुन्हा द्यायला गेलं. तर आपलं हे पाणी कडलं गेलं, सगळं गहू गार झाला. आता वरनं पाणी सोडायचं. जमतंय का तुला? निघले ना टेकअपच. तर आता हे सगळं घेतो करून मी. एवढं मला भिजला गरू, गार झाला आता, थंडगार. तर ही आपल्या मिरच्यांच्या लाल मिरच्या तोडून आणल्या त्या, आणि थोडं सगळी लाल व्हायच्या आधीच मिरची ही अशी झाली तरी तोडून आणली. याचं कारण असं आहे की झाडावर जर मिरच्या जास्त झाल्या तर झाडाची वाढ होत नाही आणि परत मिरच्या बी लागत नाही. त्याच्यामुळं थोडा जरी रंग आला, बघा हे असा रंग आला थोडा तरी लगेचच आपण हे मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. आपल्याला करायचं आहे ह्याचा येसूर, आणि आपण
बाहेरनं ही काय नको म्हणते आणायला एकात मिरच्या. आपण काय म्हणते की बिना केमिकलचं पिकवायचं. हां हिरव्या तोडायच्या हां आणि लाल वर्षभरासाठी ती काळं तिखट टाकायचं. ती केमिकल न पिकवलेलं फवारणी केलेलं ते आणून खायचं का? हां त्याच्यामुळं ही तयारी चालू झालेली आहे. म्हणून म्हणलं आपलं. बरं होय का, मी काय म्हणतोय, डाळ काढायला जमते का बघायचं का आपल्याला? तुम्हाला माहिती आहे मला हाताने जमत नाही ना, मी बघतो की, तुम्ही करत असला होतं बघा. मी बघतो ग, हाय का तूर घेतं म्हणलं थोडी ती. हा घ्या आणू मग, चला बघू डाळ टिकते का. ती हात राख. अगं आखरी डाळ ना ही, आखरी डाळ ही म्हणजे गेल्या वर्षीची तूर आहे बरं का आपली, गेल्या वर्षीची तूर. मुरलेली तूर आहे, त्याच्यामुळे बघू आपण डाळ जमते का. जुने धान्य असलं ना तर त्याचं कवचल थोडस असं भरडल्यावर निघतं जुनं धान्य, आणि ताजे ह्याचं निघत नाही, निघत नाही. भिजत सुद्धा नाही ताजे लगेच. आता ठिकच आणलं इकडे. एवढं भरडणार का तुम्ही? एवढं भरडणार? हा काय होईल की होईल. सावकाश बरं का, नाहीतर जातच पुरून टाकतात. जातं कुठं का काय, जातं कुठं जास्त. काहीतरी दुसरं पाहिजे काहीतरी सामान. दत्ता दिगंबरा ये रे सावळ्या भेट मला दे रे, सावळ्या भेट मला दे रे सावळ्या. काय लावलंय नेमकं? नुसतं भरत असं फिरवलं तर नाही, नुसतं का त्याला भरावं लागतं आधी. ठीक आहे हो, ठीक आहे. असं 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 उलट 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 हे झालं सरळ. सावळ्या भेट मला दे रे. अरे अरे अरे, तुरी येते त्या खाली, तू याचा की अहो त्यांनी ती खाली पडलेलं तुरी याचा डाळीत येतेल्या. आला का तुझा दम आहे का नाही का, मी बघतोय काय होतंय तुझं, काय चाललंय होतंय का नाही, मी बघतोय. एखादी तूर आली म्हणजे काय लगेच काय ती काय अहो इसून काढा. आली का लगेच तू, त्याला नीट बीट करायचं आहे का पण ते नाही. वाकून मान जाते पुन्हा एक एक तुरी याचायला, म्हणून आधीच सांगितलं. हो काय काय होतंय, मान जाती, मान वाकून कंबर मान ती एक एक तुरी याचायला. सोपं वाटतं का तुम्हाला? होय मग बर. आता ही मला तुरी कशात तरी मी पाटीत देते, आधी येतंय जमतंय का बघा, आधी जमतंय का बघा. जमतंय का म्हणजे जमलंच पाहिजे. बर, पहिलाच गाणं खाली सांडून बसला, काय जमतंय. अगं त्याला घ्यायचं असलाय म्हणजे करू मी तुम्हाला कर म्हणून सांगितलंच नाही, त्याच्यामुळे मला काय विचारता. मी जर म्हणलं असतं ना मला गरज आहे करा, मग तुम्ही असली नाटकं चालली असती. भेट मला दे रे सावळ्या. घासलंय झाला, तुरच यायला लागली, घासलंय झाला. परत टाकूया का. दिगंबरा ये रे सावळ्या भेट मला दे रे. गाजर चालू. कुठलंही काम सोपं नसतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्याला डाळ काढायचं म्हणा धनी, आपल्या आजी पणजी जात्यावर दळून पिठं काढत होत्या. मला शिकवलं नाही कोणी त्या दिवशी, फक्त मी बघितलंय नुसतं लांबणं, आणि ती बी लगेच मी तिकडे गेलो. आता मी बघावं म्हणलं तर तू जर असं करायला लागले तर मग माझं मनाला तू खच्चीकरण करायला लागले असं मला वाटतं. नाही, मी सांगितलं आपल्या पूर्वजांनी किती कष्ट घेतलंय ते सांगितलं मी, तुमचं खच्चीकरण नाही करत. डाळ देव फक्त कसं आहे, घास थोडा थोडा टाकायचा. असं करावं लागेल. तुम्ही कुठे चुकताय माहितीये का? फिरवताना ना जातं उचलायचं नाही, कंटिन्यू एकसारखं फिरवत राहायचं. जातं उचललं की मग पुढं सरकलं जातं धान्य त्यातलं. बस चला बघू, तुम्हाला जमलं तर पुढचं दाखवू, नाही तर राहू द्या आपलं. नाही दाखवू मी, होईल सक्सेस. खरं का? होईल, त्याला काय जाऊ. ते काय झालं माझ्या मनाला, घास जास्त झाला.
ही सगळं गोळा करावं लागेल एका. करून देते मी, थांबा. हा ये इकडे. शिरे सहा हात तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. काठी झोळी पुढे श्वान, नित्य जाणरीचे स्नान, नित्य जाणरीचे स्नान, नित्य जाणरीचे स्नान. शंख चक्र गदा हाते, पायी खडा वगरते, पायी खडा वगरते, पायी खडा वगरते. माता शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर. तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. तुझता दिगंबराय रे, सावळ्या भेट मला दे, सावळ्या भेट मला दे रे, सावळ्या भेट मला दे. बरोबर डाळ होती का? चांगली होती. पहिल्यांदा काय झालंय, हे बघा तूर आली, ह्याच्यात तूर आहे, काय काय तूर आली आणि डाळ पण चांगली झाली, भुगा नाही. आणि इकडं मात्र चांगली डाळ आली. मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. इकडे डाळ आली आली ना चांगली. होय. थोडी 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 टाकायची. माणसाला अनुभव यायला थोडा वेळ लागत असतो. बर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. जातेवरची काय नाही, जातेवरची. माझं हेच गाणं आवडलं. कधी म्हणत नाही युट्यूबवर, आज पहिल्यांदाच म्हणतोय. जमतय जमतय, चांगलं जमतय. चांगली लई मोठी काढून झाली डाळ. जंगली चांगली डाळ. ठीक आहे, ठीक आहे. अजून थोडी नीट केलं, पाकडलं पिकडलं तर लगेच नीट होती डाळ. फुंकर मारा की त्याच्यावर. बरं जाऊ. सगळ्या करा तुम्ही. बर, त्याला नीट करायचं नाही. जमतय जमतय. मग बऱ्याच ताई तुम्हाला डाळ मागते द्या, तर जमतय तर द्या की करून. थांब जरा, मला प्रॅक्टिस करू दे. हं. आधी लय मोठी साठली हं. की मग मी दे. तसं मी शब्द कोणाला देत नाही. हा काय म्हणते? जमतय की. आता कसली प्रॅक्टिस आहे, यात प्रॅक्टिस नसते. जमतय. ज्यांच्याकडं हे असं जाते आहे ते का, त्यांना सुद्धा जमल काढायला घरी. शहरात बायांकडे असते ते जाते, असं म्हण नको तू. ती छोटी छोटी असते, ती खेळण्यातली असते, ती तसली खेळण्यातली. हा. ती आपलं किती 12 इंच का 14 इंच. 12 इंच. मग ती लय छोटी असते, ती 3-4 इंच असते. हा, खेळण्यातली असते ती, खेळण्यातली. शो म्हणून ठेवायला. दगडाच असतं, कुरुंदाचं असतं, दगडाचं असतं, पण ते शो म्हणून ठेवण्यासाठी. झाली की लगा तूर. हे गेल्या वर्षीची तूर असल्यामुळे झाली बरं का, नाही तर झाली नसते. हे बघायचे काय आणून तिकडली तूर, नवीन तूर आणून ही बाजूला काढावं लागेल मग, नाहीतर उगत तुरले येईल. आणि आपले गेल्या वर्षी ती तूर आहे, तरी सुद्धा ह्याला कुठं कीड अजिबात नाही लागलेली. छान दिसते की त्याला. काय तूर आहे ना, पण त्यात एक एक मध्ये तूर आहे, कडे डाळ. बसच म्हणजे ही कडे उचलून थोडं त्याच्यात टाकायचं असतं. असं आहे काय? हा, मग ती मधलं डाळ येते, मध्ये डाळ राहते. जास्त जास्त टाकावं लागणार. हा, तसं करायचं असतं शेवट. बस आता उचलून बघा. बस बस बस, उचलून बघा, उचलून बघा. अहो उचलून बघा हो, नाहीतर भुगा होईल. हा, झालं झालं की. आता हे काय मध्ये पण डाळ राहिली आता सगळी. एखादी तुरी गेली बरं का. गॅस आपल्याला माहित नसतं, कमी जास्त करायला पाहिजे. मला तर माझी तरी इच्छा होती, मोठं जात मिळायला पाहिजे आपल्याला. 17-18 इंच पिठच काढलं असतं. आईकडे हाय 18 इंची. हे अजून मोठं पाहिजे होतं आपल्याला.
ही द्या आईला आणि ती आणा आपल्याला. आणि तुझी आई काय दिली नाही म्हणली होती की ती जाता घेऊन जा म्हणली होती आपल्याला ही मिळायच्या आधीच. अजून आपल्याला कुठं मिळत राहणं आपल्या आणि आपण जी ही जाता जिथं आणले का त्यांना ऑर्डर द्यावी लागेल. ती म्हणली अहो हीच जाते आता कोणी वापरत नाही ती, त्यामुळे मोठी करून काय उपयोग, त्यांना कोणी घेत नाही, त्याच्यामुळे आम्ही मोठी बनवत नाही. तुम्ही जर ऑर्डर दिली तर आम्ही बनवू अशी म्हणली होती की ती. कुरुंदाच आईचं पण एक एक इच्छा तर पूर्ण व्हायला लागली ना. जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आपण निदान डाळ काढली, भविष्यात पीठ बी बनवू. काय सांगावं, परत भविष्यात वेळ आली माणसावर तशी तर काय करायचं. नाही मला तर सगळं जमल बघा. आता सध्या हातामुळे जमत नाही, पण मला सगळं जमतंय. पीठ दळाय जमतंय. मस्त डाळ झाली. अजून कसली पाहिजे तुम्हाला सांगू का, अनारशी ही आमच्यात आता मिक्सर आले तर ह्या 5-6 वर्षात, पण सगळं जात्यावरच असायचं. डाळ जात्यावर. आईने एक दिवशी काय केलं माहितीये का, वैताग ना पिठी साखर घरातली संपली, तिला दिवाळीत काहीतरी करायचं होतं. तिच्या लक्षातच आलं नाही, तिने साखर पण दळाय घेतली. पाळी चिटकून बसली साखरेने. साखर चिकट असते दळताना. हा, आणि त्यात तिनं ह्याचं पीठ म्हणजे तांदूळ दळलं होतं आधी त्यात अनारशाचं, आणि त्याच्या वल्ल जातं जरासं घामाजलेलं, आणि त्यात तिनं साखर दळली. तात्यांनी जातं वडू लागितलं होतं आम्ही लहान असताना, मला आठवतंय. हा, पण हार अजिबात मानणार नाही. जुनी माणसं तशीच दोघांनी लगेच दिल सुटतो माणसाला. असली काम नको वाटते ती करायला, कारण सगळी यंत्रणा दिसती हो, त्याच्यामुळे धीर सुटतो. यंत्रणा नसल्यावर त्यात जगा. पीठ म्हणलं की जात्याने वडावच लागत, आणि ते पिठाच जात आहे का आईकडचं. हा, आजीचं जात आहे, आईच्या आजीचं. जमतंय ना मग, घेत आहे ना ऑर्डरी. बघू द्या आधी. एवढं हळूहळू झालं, एवढी जास्त झाली की मग दाखवू आपण व्हिडिओ मध्ये. ऑर्डर घेऊ आणि पाठवू एकाच. करावं लागेल की अजून. त्याचं काही ते उपनायचं नसतं, वाऱ्यावर सोडायचं असतं. आणि एखादी डाळ आली, काय ती तूर आली ना, त्यांना म्हणायचं याचा आणि त्याची आमटी बनवून खावा. एक तूर याचा आहे, मला काही जमत नाही. कोणी सुद्धा घेणार म्हणते तुमच्याकडे. काऊ म्हणणार की सगळीच सारखी नसते ती. बायाने जाते की हा, तुम्ही जाते घ्या घरच्या घरी डाळी बनवायला शिका. शहरामध्ये काही जास्त कामं नसते ती. मग थोडस ही व्यायाम पण होतोय चांगला, आणि किडण्याचा व्यायाम. असं नका म्हणू शहरामध्ये कामं नसते. जॉबला जाते त्या शहरातल्या ज्या बाया जॉबला जाते त्यांना मी म्हणत नाही, पण जे घरी आहे त्यांचे वजन वाढायला लागले, आणि त्या बायाने अशी कामं केली तर काय अडचण आहे डाळी बनवायच्या. नाही, खरंच ज्याचं वजन वाढतंय का त्याला जात्यावर दळलेलं खरंच लय चांगलं आहे. ती व्यायाम होतो चांगला. गाणं म्हणत, देवाचं नावच म्हणत करत करत तुम्ही असली कामं करायची असते. आमची चुलती ना जात्यावरची गाणी गोव्याला भारी म्हणती. कशी डाळ व्हायची चांगली झाली. एखादी तूर आली याचावं लागल. त्याला कष्ट आहे, हे काय सोपं नाही. म्हणजे वेळ जातो, आणि सध्याला माणसांना वेळ म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये लावायला जास्त दिलाय, आणि ह्या गोष्टी जी पारंपरिक ज्या गोष्टी आहेत आपल्या, ह्याच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. तर असू द्या, समजून चला, स्लो जीवन जगायला शिका. ह्याच्यातनं काय होईल बरं का, ह्याच्यातनं तुम्हाला झोप शांत लागेल, मनाला समाधान मिळेल. तर मित्रांनो, बडबड लय झाली आणि पूर्ण चेहरा तुमचा अंधारात आहे, कारण लाईट इकडे वरती आहे आणि आपल्या मोबाईलवर चमकते. आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना अहो, पण व्हिडिओ संपवला तुम्ही, पण सगळं खरं. पण अहो, डाळ घेताय की नाही सांगा की ऑर्डर. ती बघू, थांबाला एवढं होऊ तरी दे, करू तरी दे. टाइम आहे का आपल्याला. रानात तूर राहिली एकरभर, तूर अजून आपली तशीच आहे. तिला कापायची, तिला परत करायची, घरात आणायची, परत डाळी बनवायच्या म्हणल्यावर केस दाढी पिढी वाढणार माझ्या. अशी डाळी दळून दळून दुसरा टाइमच नाही. काय दुसरं जाणार नाही का मला. करू की, जर जास्त कमी झाली माझ्याकडून तर मी देईन डाळ, पण आता कोणाला बोलत नाही शब्द. काय उगाच आहे का नाही, बरं दिसत नाही ते. एवढं सोपं नाही करायचं ते. आता बसलो गडीवर बसलो तरी आदलिक्स जवळजवळ केलंय आपण. आदलिक्स केले. आदलिक्स म्हणजे
3.5 किलो 4 किलो म्हणा की 4 थोडक्यात किलो हा 3-4 किलो 3-4 किलो झाला आपलं. मग अशी क्विंटलभर करा म्हणजे करू थांब उन्हाळ्यात करतो. आणि मग ऑर्डर घेऊन मग तर तसं जर म्हणलं ऑर्डर आल्या तर मग मी दळून एकेकाची ऑर्डर पाठवून देईन. पण एकदम सगळे जर म्हणले तर मग कसं काय जमायचं, मी एकटा आज होणार आहे. बरं सध्या तरी काय बोलाय नको. आज जोडून सगळ्यांना राम राम. श्री गुरु.